मोटार वाहन कायदा, अपघात नुकसान भरपाई अर्ज, केस दाखल ते निकालापर्यंतच्या सर्व स्टेप्स आणि त्यांचे नमुने या पुस्तकामधील जी स्टेप नंबर 6 आहे त्याबद्दल आपण इथं थोडक्यात माहिती घेणार आहोत. तर याच्यामध्ये 6वी जी स्टेप आहे त्यामध्ये आपण सामनेवाला यांचे म्हणणे आणि कैफियत कोणत्या स्वरूपाचं आपण दिलं पाहिजे त्या संदर्भात इथं माहिती दिलेली आहे. तर याच्यामध्ये सुरुवातीला जे दिलेलं आहे डेथ क्लेमच्या संदर्भात व्हॅलिड इन्शुरन्स, जर इन्शुरन्स व्हॅलिड असेल म्हणजे अपघात ज्या वाहनाकडून झालेला आहे त्या वाहनाची जर पॉलिसी असेल इन्शुरन्स पॉलिसी, तर त्या संदर्भात काय म्हणणं दिलं पाहिजे याची माहिती इथं आपणाला दिलेली आहे. त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण सामनेवालातर्फे म्हणणं देत असताना सुरुवातीपासून आपण डिनायल घेत असतो. सुरुवातीच्या पॅराग्राफमध्ये जे काय अर्ज आहे अर्जामध्ये दिलेलं पॅरा नंबर असतील ते नमूद करून आपण इथं सर्व काही डिनायल घेत असतो. डिनायल घेतल्यानंतर खरी वस्तुस्थिती जी काय आहे ती आपण याच्यामध्ये नमूद करत असतो. म्हणजे हे जे म्हणणं आहे ते वाहन चालक आणि मालक यांच्या अनुषंगाने इथं तयार करून फॉर्मॅट दिलेला आहे. आणि शेवटी मग त्याच्यामध्ये आपण विनंतीमध्ये आपल्या विरोधात कोणत्याही स्वरूपाचा नुकसान भरपाईची मंजुरी होऊ नये अशा स्वरूपाची आपण इथं विनंती करत असतो. त्याच स्वरूपात जर समजा डेथ क्लेम असेल आणि त्याच्यामध्ये व्हॅलिड इन्शुरन्स नसेल तर काय म्हणणं दिलं पाहिजे, तर त्याच्याबद्दलची माहिती या अर्जामध्ये दिलेलं आहे. थोडक्यात याच्यामध्ये सुद्धा सुरुवातीला आपण संपूर्ण डिनायल घेत असतो. डिनायल घेतल्यानंतर खरी वस्तुस्थिती काय आहे, कसा ॲक्सिडेंट झाला, कसं अर्जदाराच्या चुकीनं झाला किंवा सर्व काही आपण इथं नमूद करत असतो. आणि विनंतीमध्ये सेम सदरचा अर्ज या सामनेवाल्याच्या विरुद्ध खर्चासह फेटाळण्यात यावा अशा स्वरूपाची आपण मागणी करत असतो. त्यानंतर इंजुरी क्लेममध्ये आपण जो काही व्हॅलिड इन्शुरन्स असताना म्हणणं द्यायचं आहे मालक आणि चालक यांच्यातर्फे, तर त्याच्या संदर्भात आपण इथं थोडक्यात माहिती घेतलेली आहे. त्यानंतर खरी वस्तुस्थिती काय आहे त्याबद्दल लिहायचं आहे. सुरुवातीला डिनायल घ्यायचंच आहे. त्यानंतर जर व्हॅलिड इन्शुरन्स नसेल तर त्या संदर्भातली माहितीसुद्धा इथं दिलेली आहे की आपण म्हणणं कोणत्या स्वरूपाचा दिलं पाहिजे. अशा स्वरूपात आपण इथं स्टेप 6 जी आहे ती त्यामध्ये आपण जे काय म्हणणं देणार आहोत कोणत्या स्वरूपाचं म्हणणं दिलं पाहिजे याच्या संदर्भातला एक ग्लान्स म्हणतो अशा स्वरूपाचं आपण याच्यामध्ये माहिती उपलब्ध करून दिलेली आहे.